काही म्हण अंबिका, घरकाम करण्यात तू तुझ्या सासूपेक्षा 2 पावलं पुढेच आहेस. बाबा हो, मी आईंच्या मागे पुढे असं काही नाहीये. मी त्यांच्या सोबत आहे आणि मी अशीच राहणार आहे नेहमी. हे असं बोलून ना तू तुझी निवड सार्थ ठरवतेस आणि म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. हो, आम्हाला पण बरं का. आदर्श सून म्हणून पुरस्कार द्यायची वेळ आली ना तर दरवर्षीचा पुरस्कार हिलाच मिळेल. आपल्या घराला घर पण आलंय ना तर फक्त अंबिकामुळे, नाही का? बायको, हिला कुठल्याही पुरस्काराची काय गरज आहे? ही सगळ्याच बाबतीत आदर्श आहे. अगं बापले कुठले की नाही? नाही उठलेत अजून. तूच लाडावून ठेवलेस त्यांना. आई होय अथर्व रात्री 1:30-2 पर्यंत वेदाला गोष्ट सांगत बसतात आणि मग सकाळी असं उठायला उशीर होतो ना. बरं मी आले त्यांना उठवून. जा जा. ती अथर्वच्या आयुष्यात आली आणि त्याच्यासोबत आमच्या सगळ्यांचं आयुष्य आनंदाने भरून गेलं. घ्या अजूनही झोपले आहेत दुःख. ह्यांना जर कोणी काही बोललं नाही ना दिवसभर असे झोपून राहतील. वेदा वेदा चल उठ. अथर्व उठा लवकर. बाय द वे, वेदाच काल म्हणत होती की तिला आणि बडीला एक लहान भाऊ हवाय. काही खरंच खरंच बोलतो. 1 मिनिट थांब वेदा, तुला कळेल मी खोटं बोलत नाही. थांब वेदा. आई, तू माझ्या बाबाला हात लावू नको. हो, का? कारण की तो फक्त माझा आहे. ए शाणे ते माझे माझा आहे. माझे माझा आहे. अरे माझेत ना सर्व. सण आणि मून असल्यापासून बाबा फक्त माझा आहे. आणि तू असायच्या आधीपासून बाबा फक्त माझे. नाही, बाबा फक्त माझा आहे. अथर्व माझे आहेत. माझा आहे. अच्छा ठीक आहे. वेदा लेडीज रिलॅक्स रिलॅक्स लेडी रिलॅक्स. मी 33.33% तुझा आहे, 33.33% तुझा आहे. मी सगळ्यांचा आहे. सगळ्यांचं म्हणजे? सगळ्यांचं म्हणजे तुझा, वेदाचा आणि जिच्यावर जीवापाड प्रेम होतं तिला जिवंत सळताना पाहावं लागलं अथर्वला. त्या परिस्थितीत त्याची काय अवस्था झाली असेल याचा विचारही नाही करू शकत. आजही त्या आठवणींनी त्याचं मन होरपळून निघतं. आईचे मला हे ऐकूनच माझ्या अंगावर काटा येतो. अंबिकाला चाफा खूप आवडायचा. हे चाफ्याचं झाड तिनेच लावलं होतं. चाफ्याच्या सुगंधाने आणि तिच्या येण्याने आमचं घर बहरून गेलं होतं. ती गेल्यानंतर हा चाफाही गेला आणि त्याच्याप्रमाणे आमचं घरही सुकून गेलं. पण बाईसाहेब, त्या दिवशी वेदाच्या बाबतनी ह्या का नाही विजवली? मीरा, अशा परिस्थितीतनं फक्त 2च गोष्टी घडू शकतात. एकतर तो माणूस त्या संकटात उडी मारतो किंवा जागच्या जागी थिसून जातो. अथर्वही हे सगळं पाहत असताना जागच्या जागी गोठून गेला होता. मला ना कधी कधी अंबिकाचा खूप राग येतो. नवरा बायकोमध्ये वाद होतात, पण म्हणून तिने असा निर्णय घ्यावा.
एकदा तरी तिने वेदाचा आणि अथर्वचा विचार करणं गरजेचं होतं. आई तुम्ही समजताय तसं घडलेलं नाहीये. मी माझा जीव नाही दिला. माझ्या वेदाला, अथर्वला तुम्हाला सोडून का जाईन मी? माझं आणि अथर्वचं भांडणही तुम्हाला वाटतंय तसं झालंच नव्हतं. अथर्व माझ्यावर रागावले होते. केक कमाल आहे माया. एवढं सगळं सजवून निघूनही गेली. ही असली कल्पना ना फक्त मायाला सुचू शकते. मला वेडीला काही सुचलंही नसतं. पण आता हे सगळं बघून अथर्व जरा कुठल्या कुठे पळून जाईल. फोन करते त्यांना.